नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून जे आपले थकीत शेतकरी आहेत, या थकीत शेतकरी बांधवांना 2,00,000 रुपये आणि नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना 50,000 रुपयांचं अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे. आणि या थकबाकीदारांची जी काही अनुदानाची रक्कम आहे किंवा कर्जमाफीची जी रक्कम आहे तर ती त्यांच्या कर्ज खात्यामध्ये, तर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जी आहे तर त्यांच्या बचत खात्यामध्ये, आपल्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांच्या बचत खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती थकीत आणि नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे आणि ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे सविस्तरपणे पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका, कारण की एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि ज्याप्रमाणे आपल्याला सांगण्यात आलं आहे की थकीत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये आणि नियमित कर्जदार शेतकरी बांधवांच्या बचत खात्यामध्ये ही जे काही अनुदानाची रक्कम जमा होणार आहे तर यासाठी आणखी 15 ते 20 दिवसाची वाट पाहावी लागणार आहे, असं एका बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आणि विशेष म्हणजे की आपल्या राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ही कर्जमाफी दिली आहे, ज्या अंतर्गत आपल्या राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांचं 36,585 कोटी रुपयांचं कर्जमाफ जे आहे तर ते होणार आहे, जे की थकीत आणि नियमित अशा दोन्ही प्रकारातील 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36,585 कोटी रुपये जे आहेत तर ते देण्यात येणार आहेत. आणि यामध्ये जे आहे तर आपला सोलापूर जिल्हा बँकेने सुमारे 28,000, तर जिल्ह्यातील अन्य बँकांचे 2.25 लाख शेतकरी आहेत. आणि बँकांनी पहिल्यांदा थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती सहकार विभागासाठी अपलोड केली आहे आणि त्याची पडताळणी सुरू असून येत्या 10 दिवसामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यातील गावागावातील बँका, त्यासोबत तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध होतील. शेतकऱ्यांना त्यावर काही आक्षेप असतील तर ते ऑनलाईन नोंदवून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत तर ते वर्ग केले जाणार आहेत. आणि आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागास पाठवली आहे आणि त्यांच्याकडून पडताळणी होऊन गावागावात त्या याद्या प्रसिद्ध होतील आणि त्यावर शेतकऱ्यांचे आक्षेप ऑनलाईन नोंदवले जातील आणि त्यानंतर याद्या अंतिम होऊन पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचा लाभ वितरित होईल, अशी माहिती जी आहे तर ती स्वतः आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक कुंदन भोरे यांनी दिली आहे. तर आपल्या सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा बँकांच्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळामध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. आणि 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या दरम्यान जे काही कर्ज घेतलं असेल तर हे कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत आणि 31 मार्च 2026 अखेरपर्यंत परतफेड न झालेल्या पाहिजे. तर परतफेड न झालेल्या कर्जावर या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती मिळणार आहे. आणि दुसरे एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे की जे काय आपली 2019ची कर्जमाफी आहे तर त्यामध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे, तो आपल्याला माहीतच आहे. आणि विशेष म्हणजे की जे काही प्रोत्साहनपर अनुदान आहे तर प्रोत्साहन अनुदान सुद्धा आपल्याला माहीत आहे की ज्या शेतकऱ्यांनी 2022-23, 23-24 किंवा 24-25 या 3 वर्षापैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये वेळेत पीक कर्जाची परतफेड केली असेल तर त्यांना सुद्धा 50,000ची रक्कम जी आहे तर ती देण्यात येणार आहे. परंतु एक अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की जर ही रक्कम कमी असेल, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज 50,000 रुपयापेक्षा कमी असेल, कोणाचं 25 असेल, कोणाचं 30 असेल, कोणाचं 15 असेल, तर असं जे काही कर्ज असेल तर त्या शेतकऱ्यांनी परतफेड केलेली एकूण रक्कम जी आहे तर किंवा कमीत कमी जे आहे तर ते 5,000 रुपयांचं अनुदान जे आहे तर या दोन्हीपैकी जी रक्कम जास्त असेल तर तीच रक्कम त्या शेतकरी बांधवांना लाभ म्हणून मिळेल. अशा शेतकरी बांधवांना 50,000चं अनुदान जे आहे तर ते मिळणार नाही. त्यांना जी काही रक्कम या दोन्हीपैकी जास्त असेल तर त्यांना ती रक्कम मिळेल. आणि यासाठी जे आहे तर ते आपले मंत्री, खासदार, आमदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असतील किंवा जे 25,000पेक्षा जास्त वेतन किंवा पेन्शन घेणारे व्यक्ती असतील किंवा काही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा आयकर भरणारे किंवा सार्वजनिक जे काही आपल्याकडे उपक्रम राबवण्यात येत असतात तर अशा उपक्रमाचे जे अधिकारी आहेत ज्यांना 25,000पेक्षा जास्त भांडवल वेतन मिळते किंवा जे काही सहकारी संस्थांचे पदाधिकारी आहेत हे सर्व यासाठी पात्र नसणार नाही, त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. आणि या योजनेची अंमलबजावणी जी आहे तर ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असल्याने शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण व ॲग्रिस्टॅक नोंदणी बंधनकारक आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आता उपसमिती गठीत करून अंमलबजावणीवर नियंत्रण सुद्धा ठेवलं जाणार आहे. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर आपल्या जास्तीत जास्त थकीत आणि नियमित कर्ज शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा आणि येत्या 10 ते 15 दिवसामध्ये जी आहे ती कर्जमाफीची रक्कम आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.
त्याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनेक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत. एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात. पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आवडता बल्ब आत्ताच बघा.